तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सुद्धा पहलगाममध्ये अडकल्यात। रुपाली ठोंबरे यांचं कुटुंबच पहलगाममध्ये अडकून पडलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुपाली ठोंबरेंशी संवाद साधला। रुपाली ठोंबरे यांचं संपूर्ण कुटुंब पहलगाममध्ये अडकून पडलेलं आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे आणि त्यांच्याशी अजितदादांनी संवाद साधलेला आहे। आपला विमान आम्ही मोडलेचं पण माझं पूर्ण झालंय आणि ह्यांचं पण उमर अब्दुल्लाचं पण झालंय, तर त्या पद्धतीनं आम्ही करतोय। तर तुम्ही घाबरू नका। आता बरेच आपले पर्यटक तिथे अडकलेले आहेत, परंतु जास्तीत जास्त विमानं सोडून काही विमानं उस्मानाबाद धाराशिव तिकडचे आम्ही हैदराबादला नेतोय, कारण हैदराबादवरून सोयीचं आहे। बिराजदार तो ग्रुप अडकलेला आणि बाकीचे काही मुंबईत आणि काही पुण्यात असं आपण करतो। हो दादा, हो हो घाबरू नको, काळजी करू नको। तिथं आता स्वतः अमित शहा जाऊन बसले, तर मोदी साहेब काल रात्री आले आणि पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये ते ठेवलेले, परंतु घडून नाही ते घडलंय। पण तुम्हाला सुरक्षित आपापल्या घरी निश्चितपणे आणलं जाईल। मुख्यमंत्री पण संपर्कात आहेत, आम्ही पण सगळे संपर्कात। येस दादा, हो। फक्त विमानांची सोय झाली ना दादा तर पर्यटक इथनं निघतील। विमानांचीच केलेली आहे, जास्तीत जास्त विमानं पाठवतो। हो हो दादा, येस। हॅलो दादा, आपले आपले इथं ते आरिफ सुरमाबाई पण आलेले आहेत पक्षाचे। मागाशी आम्ही तिघं एकत्र मुरलीशी बोललोय, मुरलीने मला तिकडं सगळं कळवायला सांगितले।